3 मुली आहे, मला 4,500 रुपये महिना भेटीन. बायकोचा पण 1,500 रुपये महिना भेटीन. मग तर 6,000 महिना होईन बापा. एक नंबर योजना आहे. 6,000 रुपये महिना येईन माझ्या घरात. शांताराम, ओ शांताराम, काय करतोय म्हटलं? बोला म्हटलं आबाजी, काय होतं? काय रे भो, कशाचा विचार करत होता म्हटलं तू? अरे काय नाही आबाजी, सहज बसलो होतो, बोला ना. म्हटलं तुझ्या पोरगीचं लग्न करतोय का? नाही, सध्या 2-3 वर्ष तरी करणं नाही आपल्याला. का रे, तू 1 महिना अगोदर तर म्हणे आपल्या मुली करता कोणी मुलगा बघजा म्हणून. हो, तेव्हा करणं होतं, पण सध्या तरी करणं नाही मला. आबाजी तुम्ही कसे काय आले अचानक? बहीण, मी शांतारामला विचारलं तुझ्या मुलीचं लग्न करतो का, तर नाही म्हणतो शांताराम. अरे नाही आबाजी, लग्न करणं आहे ना आपल्याला. काबा नाही म्हणताय तुम्ही माझ्या मुलीचं लग्न करायचं? लग्न करशील तर 1,500 रुपये महिना बंद होऊन जाईन ना. मग तो 1,500 रुपये महिना त्या पोऱ्याकडच्या यायला भेटीन. एक काम करा ना, मग कराच नको माझ्या मुलीचं लग्न. जिंदगीभर 1,500 रुपये महिना खाता जायचा. काही लाज शरम पडते की नाही तुम्हाला? हो सॉरी, चुकलं माझं, एवढा संताप नको करू. अरे मग कळते की नाही तुम्ही काय बोलताय तर? हो आबाजी, करणं आहे आपल्याला लग्न. हो सांगा तुम्ही त्या पोऱ्याकडच्या यायले. बरं बहीण, मग मी जातो, सांगतो त्या पोऱ्याकडच्या यायले. का बहीण, उद्या चालसान का आपल्या शेतात? हो, पण अगोदरच सांगते 300 रुपये मजुरी लागेल. काय 300 रुपये रोज? 300 रुपये रोज कोण देते तुम्हाला? राहा मग घरी. नाही तर नाही, गरज पण नाही आता आम्हाला. आता आम्हाला 1,500 रुपये महिना भेटेन. का रे पोऱ्या, कुठे फिरतोय रे? काय नाही आबाजी, बस चाललो होतो मित्राला भेटायला. अरे गे, काम धंदे शोधता की नाही तुम्ही? ही नुसते गल्याने हिंटा, तुमच्यापेक्षा तर पोरी बऱ्या. तैले 1,500 रुपये महिना भेटीन आता. तुम्हाला काय करायचं, आम्ही कुठं पण फिरो. मुलीला 1,500 रुपये महिना भेटतोय, तुमच्यामुळेच झालाय ते. काय पण बोलतोय का? आमच्यामुळे कसं? आम्ही काय केलं? तुम्ही ना मुली होऊ दिल्यानी, त्याकरता झालाय सर्व. मुलीची संख्या कम होऊन गेली, मग मुलीची संख्या वाढवायकरता सरकारला ह्या सुविधा चालू करण्या पडल्या. मुलाची ना मुलीची संख्या जर सारखी असती तर आज कशाला होतं हे आमच्या सोबत. हो बरोबर बोलला बेटा तू. अगोदर मुलीवर खूप अत्याचार झाले, त्यामुळे मुलीची संख्या कम होऊन गेली. हो ना, मग तेच तर, त्यामुळे आम्हाला आता मुली भेटता नाहीये. हो, पण धीरे धीरे सुधारणा होईन बेटा आता. हो, व्हायलाच पाहिजे. चला, मी चालला. हो बरोबर बोलला तो. मुलीची संख्यामध्ये वाढ झाली पाहिजे, तेव्हाच ह्या मुलाचं लग्न होईल. वय उठ ना, सकाळचे 8 वाजले ना. काय झोपली तू? मी नाही उठत, माझे पाय दुखताय. एवढं काम करलाय का तू? पाय दुखताय तर. अरे काय झालं रे बेटा, का ओरडतोय? बघ नाही ला, 8 वाजले अजून झोपलीये महाराणी सारखी. झोपली तर झोपू दे ना, तुझं काय पोट दुखते? अरे नळ आले ना, मग पाणी कोण भरीन? तू भर ना मग. तू काय करतोय? दिवसभर गावत हिंडत राहतो. तिला काम नको सांगत जाऊ आता तिला 1,500 रुपये महिना भेटत जाईल. मित्रांनो, तुम्ही मला खूप सहकार्य करत आहे, असंच करत राहा. पण अजून आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर कमी आहे. तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.